महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा हा लागू आहे आणि तुकडेबंदीच्या नियमानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची जमीन जी आहे ती खरेदी किंवा विक्री करता येत नाही हे सर्वांना म्हणूनच महाराष्ट्र सरकारच्या 12 जुलै 2021च्या परिपत्रकानुसार 1 गुंठा असेल 2 गुंठे असेल किंवा 3 गुंठे असतील अशा खरेदी विक्रीला निर्बंध हे आले होते आणि याचा विरोध देखील झाला आणि हे प्रकरण कोर्टामध्ये देखील गेले। त्यानंतर 5 मे 2022 राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमीन 20 गुंठे तर बागायत जमीन ही 10 गुंठे एवढे तुकड्याचे प्रमाणभूत क्षेत्र हे नमूद केले गेले। शेतकरी आहेत त्यांना शेत रस्त्यासाठी किंवा विहिरीसाठी किंवा इतर शेतीच्या कामासाठी 1 गुंठा 2 गुंठा किंवा 3 गुंठे या जमिनीची खरेदी विक्री ही करावी लागते। विचार करून राज्य सरकारने 14 मार्च 2024च्या अधिसूचनेनुसार तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करत काही बाबींसाठी गुंठेवारी अट ही शिथिल केली। त्यानुसार विहिरीसाठी असेल किंवा शेत रस्त्यासाठी असेल किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी असेल भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनींसाठी राज्य यांच्या घरकुल योजनेसाठी जमिनीचा व्यवहार करणे शक्य झाले। ऑक्टोबर 24 मध्ये सरकारने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार 1 गुंठा 2 गुंठा किंवा 3 गुंठे हे जे जमिनीचे तुकडे पाडलेले आहेत तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून ते नियमित करून घेणार आहेत असे शासन म्हटलेले आहे। त्याची प्रक्रिया ही चालू आहे।